नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण अशा एका महान संतांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांच्या नावाने आजही लाखो भक्तांच्या मनात श्रद्धा जागरूक होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश ज्यांच्याशी जोडला जातो त्या श्री स्वामी समर्थांच्या जीवनाविषयी आज आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थांच्या जीवनाविषयी उपलब्ध माहितीचा मोठा भाग भक्त परंपरा, चरित्र ग्रंथ आणि मौखिक परंपरांवर आधारित आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जातात. काही परंपरांमध्ये त्यांचा संबंध श्री नरसिंह सरस्वतींशी जोडला जातो. मात्र याबाबत विविध मते असल्याने याकडे श्रद्धा परंपरेच्या संदर्भात पाहिल्या जाते. भक्त परंपरेनुसार स्वामी समर्थांनी भारतातील अनेक प्रदेशात भ्रमण केले. त्यांनी अनेक गावांच्या भेटी दिल्या, विविध समाज घटकातील लोकांना भेटले आणि संकटात सापडलेल्या लोकांना धीर दिला. त्यांच्या भेटीसाठी श्रीमंत, गरीब, शेतकरी, व्यापारी, अधिकारी, स्त्रिया, मुले अशा सर्व स्तरांतील लोक येत असत. शेवटी स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थायिक झाले. अक्कलकोट हेच त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र बनले. तेथे त्यांनी अनेक वर्षे भक्तांना मार्गदर्शन केले. आजही अक्कलकोट हे स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. स्वामी समर्थांची राहणी अतिशय साधी होती. ते कोणत्याही बाह्य दिखाव्याला महत्त्व देत नसत. लोकांना ते नेहमी सत्य, प्रामाणिकपणा, नामस्मरण, सेवाभाव, संयम आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा यांचा उपदेश करत असत. आजही लाखो भक्त दररोज श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करतात. अनेक जण स्वामींची आरती, तारक मंत्र आणि नामस्मरण करतात. श्रद्धेनुसार या साधनामुळे मनाला शांतता आणि धैर्य, सकारात्मकता मिळते. इसवी सन 1878 अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीस्थळाला आजही लाखो भाविक भेट देतात आणि दर्शन घेतात. मित्रांनो, स्वामी समर्थांचे जीवनाचे आपल्याला श्रद्धा, संयम, सेवाभाव, नम्रता आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी धैर्याने पुढे जात राहावे, हा संदेश त्यांच्या शिकवणीतून मिळतो. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.